नमस्कार. आज रो लेव्हल सिक्युरिटी आणि डिप्लॉयमेंट पाइपलाईन्स किंवा डिप्लॉयमेंट कसं करतात पॉवर बीआयमध्ये ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जिथे तुम्हाला रो लेव्हल सिक्युरिटीची कन्सेप्ट काय आहे आणि त्याची गरज काय ते सांगितलं जाईल आणि त्यानंतर मग आपण ते रो लेव्हल सिक्युरिटी इम्प्लिमेंट कशी करायची पॉवर बीआयमध्ये ते बघूया. आणि त्यानंतर आपण पाइपलाईन्स किंवा डिप्लॉयमेंट म्हणजे काय, की आपल्याला एका डेव्हलपमेंटमध्ये आपण काही डॅशबोर्ड्स, रिपोर्ट्स क्रिएट केले, तर ते आपल्याला टेस्ट एन्व्हायर्नमेंटमध्ये टाकायचे असतात. त्यानंतर आपल्याला प्रोडक्शनमध्ये टाकायचे असतात. तर हे सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे जे पाईपलाईन्स आहे, कशा क्रिएट करायच्या ते आपण बघणार आहोत आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला जरी आपण सर्व गोष्टी ह्या करणाऱ्या नसलेल्या ॲज अ डेव्हलपर तरी पण आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, की आपल्याला नेमक्या ह्या गोष्टी कशा वर्कआउट होतात. रो लेव्हल सिक्युरिटी ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जिथे रो लेव्हल सिक्युरिटीमध्ये आपण ज्या म्हणजे इंटरव्ह्यूला वगैरे जाशाल त्यावेळेस तुम्हाला हमखास काय याबद्दल काही क्वेश्चन्स विचारले जातील, की रो लेव्हल सिक्युरिटी म्हणजे काय? आणि ती तुम्ही इम्प्लिमेंट केलेली आहे का? तर त्यासाठी वेगवेगळे पॉइंट्स आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी रो लेव्हल सिक्युरिटी पहिले काय आहे ते समजून घ्या. आता रो लेव्हल सिक्युरिटी म्हणजे काय असतात ना, की इट रिस्ट्रिक्ट्स द डेटा ॲक्सेस फॉर गिव्हन युजर्स आणि restrict data access filters at row level and you can define filters within the roles. मग त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी समजणं गरजेचं आहे. एक तर युजर्स असतात आणि त्यांचे रोल्स असतात. आता युजर्स कोणते असतात? जेव्हा कोणताही बिझनेस जर कन्सिडर केला, तर तुम्हाला माहिती असेल की एक युजर असेल जो लेट्स से एखादा डेटा अनॅलिस्ट असेल, एखादा एंड युजर असेल, जो फक्त ॲप्लिकेशन यूज करतोय. डेटा अनॅलिस्ट थोडे टेक्निकल असतात. त्यानंतर लेट्स से एखादा बिझनेस अनॅलिस्ट आहे, एखादा अकाउंटंट आहे. तर असे वेगवेगळे रोल युजर्स असतात. आणि त्यांच्या साठी काही रोल्स असतात. म्हणजे ते रोल्स म्हणजे काय, की ते कोणते-कोणते अ, 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 कोणत्या-कोणत्या ग्रुपला ते असाइन असू शकतात. त्यांनी कोणतं-कोणतं काम करायला पाहिजे, त्या टाइपचे ते रोल्स असतात. आता ते रोल्स म्हणजे नेमकं काय, की पर्टिक्युलर डेटा अनॅलिस्टला पर्टिक्युलर डेटा दिसायला पाहिजे. पर्टिक्युलर एंड युजर जे आहे, ते त्यांना जो त्यांच्या रिलेटेड जो जेवढा डेटा आहे, तेवढाच दिसायला पाहिजे. तर होतं काय ना, की जेव्हा आपण डॅशबोर्ड्स वगैरे क्रिएट करतो, त्यावेळेस आपण पूर्ण डेटा तिथे डिस्प्ले करतो. परंतु सर्वच्या सर्व युजर जे असतात बिझनेसमध्ये, त्यांना कधीही त्याची गरज पडत नाही. आता एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो मी. माझ्या प्रोजेक्टमध्ये मी 2-3 वर्षापूर्वी जेव्हा एका प्रोजेक्टमध्ये काम करत होतो, तेव्हा झालेलं आहे. तर त्यात काय व्हायचं ना, की आमच्याकडे काही रिपोर्ट्स आम्ही बनवलेले होते. भरपूर सारे रिपोर्ट्स म्हणजे होते आणि ते बेसिकली एक SAP बिझनेस ऑब्जेक्ट्स टूल म्हणून आहे. त्यात आम्ही डेव्हलप केलेले होते. तर आम्हाला असे तिकीट्स यायचे युजर्सकडनं, की त्यांना पर्टिक्युलर त्यांच्या युजरच्या अगेन्स्ट जेव्हा ते एखादा रिपोर्ट रन करायचे, त्यावेळेस त्यांना त्यांचा जो अपेक्षित डेटा आहे, तो त्यांना दिसायचा नाही. म्हणजे असे बरेचसे इश्यूज यायचे आम्हाला. म्हणजे जे म्हणतात ना, की काही युजर्स असतात. तर जनरली काय होतात ना, की प्रत्येक कंपनीत कोणत्याही एखाद्या बिझनेसमध्ये नवीन-नवीन युजर ॲड होत असतात. नवीन म्हणजे काही युजर्स निघून जात असतात. म्हणजे एखादा माणूस, एखादा स्टाफ जो आहे, तो कुठेतरी काम करतोय एखाद्या कंपनीत आणि तो काही महिने, काही वर्ष त्या कंपनीत काम करतोय. मग त्यानंतर तो सोडून जाऊ शकतो. त्याच्या जागी दुसरा कोणीतरी येत असतो. मग अशा गोष्टी होत असतात रिअल टाईममध्ये. मग त्यांना आल्यानंतर त्यांना प्रॉपर ॲक्सेस देणं गरजेचं असतं. तर आमच्या त्या प्रोजेक्टमध्ये कसं होतं की असे एक टेबल तुम्हाला मी दाखवतो, की हा एक प्रकारचा टेबल होता, की असा एक मेंटेन केलेला असायचा. त्यात कंपनी नंबर, कंपनी नेम आणि डिस्क्रिप्शन हा एकदम डमी डेटा आहे. फक्त लक्षात घ्यायचं आहे, की शेवटचा जो कॉलम आहे, एक ॲक्सेस युजर नेम म्हणून तो महत्त्वाचा आहे इथे. तर काय असायचं ना, की कोणताही एखादा युजर आला, म्हणजे प्रत्येक युजरचा जो आहे ना, की इथं काही ईमेल आयडी असायचा. म्हणजे एका कंपनीचा ॲक्सेस असणारा एक युजर असेल.
मग ते असे मल्टिपल पण असू शकतात, काही हरकत नाही. म्हणजे एखादा 4 मध्ये अजून पण एखादा दुसरा असा असू शकतो, की त्याचा पण इथं दुसरा ईमेल आयडी असू शकतो. किंवा दुसरा युजर असू शकतो. तर साधारणपणे असे रेकॉर्ड्स असायचे. तर काय व्हायचं ना, की एखादा युजर जर सोडून गेला कंपनी, तर त्याचं रेकॉर्ड इथं डिलीट व्हायला पाहिजे आणि एखादा नवीन युजर ॲड झाला, तर किंवा एखादा नवीन एम्प्लॉयी जॉइन झाला एखाद्या कंपनीमध्ये, तर त्याचं जे रेकॉर्ड्स आहे ना, ते असे इथे स्टोअर व्हायला पाहिजे आणि त्यांना पर्टिक्युलर या कंपनीचा ॲक्सेस देणं गरजेचं असतं. लेट्स से मी आता माझं नाव आहे, की मी एका कंपनीत आहे आणि मला मी जेव्हा जॉइन करतो, तेव्हा इंटरनली जे डिपार्टमेंट आहे, कंपनी नंबर म्हणजे आता असं कन्सिडर करा, की मला 3 डिपार्टमेंटचा ॲक्सेस पाहिजे. मग ते डिपार्टमेंट आयडी लेट्स से की अ, 10 नंबर आहे. 10 आहे, एक 12 आहे, एक 15 आहे, असे. मग मी जेव्हा जॉइन होतो एखाद्या कंपनीत, तर मला ह्या तिन्हीचे तिन्ही रेकॉर्ड जे आहे ते एका ह्या टेबलमध्ये ॲड केले गेले पाहिजे. असे म्हणजे एक एक नवीन कोणीतरी एम्प्लॉयी जॉइन झाला, तर मग त्या पर्टिक्युलर एम्प्लॉयीचे जे कंपनी नंबरचे ॲक्सेस आहे, ते इथं ॲड केले गेले पाहिजे टेबलमध्ये. तर हे ॲड का केले गेले पाहिजे? कारण की काय होतं ना, आम्ही जे रिपोर्ट्स बनवलेले होते किंवा जे काही सर्व जे रिपोर्ट्स होते, त्याच्यात एक कंडिशन होती, की तुम्हाला जर रिपोर्टमध्ये डेटा तेव्हाच दिसेल, जेव्हा तुम्हाला ह्या टेबलमध्ये तुमचा ॲक्सेस आहे युजर आयडी कंपनी नंबरच्या अगेन्स्ट म्हणजे 10 कंपनी नंबरच्या अगेन्स्ट तुमचा ॲक्सेस युजर नेम हा जो कॉलम आहे, तिथं तुमचा ईमेल आयडी प्रॉपरली अपडेटेड आहे. जर असा जर असेल, तरच तुम्हाला ॲक्सेस होईल. म्हणजे आमचा रिपोर्टची क्वेरी कशी होती, की लेट्स से आता मी तिथं एक सिंपल लिहितोय कंपनी नंबर, कंपनी नेम फ्रॉम आता हा टेबल जो आहे तो लेट्स से कंपनी टेबल आहे. ओके. वेअर ॲक्सेस युजर नेम इक्वल टू जे काय आहे ते आता जर सपोज मी असं टाकलं की आता तुम्हाला एस-क्यू-एल येतंय, त्याच्यामुळं मी तुम्हाला इथं काय करतोय ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, की आता हा जो आहे, की आपल्याला ठीक आहे. तर ही क्वेरी काय करेल ना, की माझा जो ईमेल आयडी आहे ना, ते याच्याशी मॅच करेल. जर मॅच करेल तरच माझे हे रेकॉर्ड्स रिट्रीव्ह होईल, अदरवाईज होणार नाही. मग हे असे इश्यूज असायचे. नवीन कोणी एम्प्लॉयी आला, की तो ॲड केलेला जायचा नसायचा टेबलमध्ये. मग तो करण्यासाठी आम्हाला एक फ्रंट एंडची एक ई-आर-पी सिस्टमची टीम होती. त्यांना सांगायला लागायचं, की ह्या पर्टिक्युलर एम्प्लॉयीचा ॲक्सेस कंपनी नंबर इथे ॲड नाही. त्यामुळे त्या पर्टिक्युलर एम्प्लॉयीला तो डेटा दिसायचा नाही. तर हे का व्हायचं तर ही रो लेव्हल सिक्युरिटी होती. म्हणजे आपल्या याच्यात जर 100 रेकॉर्ड असतील आणि 100 रेकॉर्डमध्ये हे पर्टिक्युलर हे असतील, माझा जिथं माझा ईमेल आयडी मॅच होईल तेवढेच मला रेकॉर्ड दिसतील. म्हणजे ह्या पर्टिक्युलर रेकॉर्डमध्ये ह्या पर्टिक्युलर टेबलमध्ये लेट्स से आता किती रेकॉर्ड्स आहे? आता रेकॉर्ड्स आहे जवळपास अ, 8 रेकॉर्ड्स आहे आणि 8 रेकॉर्ड्समध्ये माझे पर्टिक्युलर ईमेल आयडीचे म्हणजे हे जे आहे मी लिहिलेलं, त्याचे किती रेकॉर्ड्स आहे? फक्त 3च आहे. जर ही क्वेरी मी रन केली, तर मला काय होईल ह्या 8 पैकी फक्त 3च रेकॉर्ड दिसतील आणि हेच गरजेचं असतं. याला म्हणतात रो लेव्हल सिक्युरिटी. रो लेव्हल सिक्युरिटी म्हणजे काय, की माझ्या आयडी, ईमेल आयडीच्या स्पेसिफिक फक्त मला रेकॉर्ड दिसायला पाहिजे. मला दुसऱ्यांचे रेकॉर्ड दिसायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे दिसले नाही पाहिजे. जर कारण हे सर्व इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल असतात. म्हणजे एखाद्याची इथं आता अजून काही असू शकतो, डेट ऑफ बर्थ वगैरे असू शकतो वगैरे. मग असा डेटा टाइपचा असा जो डेटा असतो तो सेन्सिटिव्ह असतो. तो कोणाचा डेटा कोणालाही दिसायला नाही पाहिजे. मग इथं अजून काही असेल सॅलरीचा कॉलम असू शकतो किंवा एखादा अजून सोशल सिक्युरिटी नंबर म्हणा किंवा पॅन नंबर म्हणा, आधार कार्ड नंबर म्हणा वगैरे असे काही असू शकतात इथे. ते कॉलम दिसायला नाही पाहिजे. परंतु मी जर रिपोर्ट रन केला तर मला फक्त माझ्या रेकॉर्डच्या स्पेसिफिकच जे काही डिटेल्स आहे, ते दिसले पाहिजे किंवा माझ्या रोच्या स्पेसिफिक जेवढे डिटेल्स आहेत तेवढेच दिसले पाहिजे. त्याला म्हणतात की रो लेव्हल सिक्युरिटी. एक सिंपल कन्सेप्ट आहे, परंतु ही महत्त्वाची आहे आणि ही जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करशाल, तेव्हा तुम्हाला असं काहीतरी एक्झाम्पल देता आलं पाहिजे, की लेट्स से की मला फक्त माझ्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचेच रेकॉर्ड दिसले पाहिजे. अ, किंवा लेट्स से की काही रिजन्स आहे.
म्हणजे लेट्स से महाराष्ट्रातले फक्त मी एक ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून मी काम करतोय महाराष्ट्रात. परंतु मला सर्व महाराष्ट्र कव्हर होणार नाही. परंतु मला काय करायचंय, की मला माझ्या कंपनीने काय सांगितलं, की ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून फक्त तुला की 4 जिल्हे आहे महाराष्ट्रातले. लेट्स से मुंबई, पुणे, अ, नाशिक आणि संभाजीनगर असे 4 जे आहे जिल्हे तेवढेच कव्हर करायचे. त्याच्यातच तुला रेकॉर्ड हे करायचे. तर मला बाकीच्या जिल्ह्यांचा रेकॉर्ड दिसले नाही पाहिजे. त्यावेळेस मग मला ही अशी रो लेव्हल सिक्युरिटी इम्प्लिमेंट करता आली पाहिजे. त्यासाठी हे डेटा रिस्ट्रिक्शन्स असतात. मग हे रो लेव्हल सिक्युरिटी ही प्रत्येक टूलमध्ये असते. म्हणजे तुम्ही कोणताही टूल कन्सिडर केला, टॅब्ल्यू म्हणा, SAPचं BI टूल म्हणा, SAP एनालिटिक्स क्लाउड म्हणा, पॉवर BI म्हणा किंवा अजून कोणतंही Googleचं व्हिज्युअलायझेशन टूल आहे. तर जवळपास बऱ्याच ठिकाणी ही रो लेव्हल सिक्युरिटी लागतेच. का लागते तर का डेटा सेन्सिटिव्हिटी, डेटा कॉन्फिडेन्शियलिटी. मग ती आपली रिस्ट्रिक्शन होण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मग आता हे कळल्यानंतर आता आपल्याला रो लेव्हल सिक्युरिटी पॉवर BI मध्ये कशी इम्प्लिमेंट करायची. त्यासाठी 2 प्रकार आहे. एक स्टॅटिक रो लेव्हल सिक्युरिटी आणि डायनॅमिक रो लेव्हल सिक्युरिटी. आता इथपर्यंत रो लेव्हल सिक्युरिटीची कन्सेप्ट क्लिअर झाली का? कोणाचे काही प्रश्न असतील तर इथं विचारू शकतात. आता नंतर आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. ठीक आहे. काही प्रश्न नाही असं मी अझ्युम करतोय. परंतु आता इथं आपण स्टॅटिक आणि डायनॅमिक या दोन्ही गोष्टी आहेत त्या कशा करतात इम्प्लिमेंट ते बघणार आहोत. यासाठी आपल्याला दोन्ही ठिकाणी जावं लागतं. स्टॅटिकमध्ये आणि डायनॅमिकमध्ये पण आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. आता तर त्यासाठी आपण पॉवर BIमध्ये जो रिपोर्ट किंवा डॅशबोर्ड आपण क्रिएट केलेला आहे. तर याच्यात आपण आता लेट्स से हा डॅशबोर्ड आहे. आता याच्यात जर एक्झाम्पल घेतलं तर याच्यात रो लेव्हल सिक्युरिटी. आता हा डॅशबोर्ड सपोज 4 मॅनेजर्स आहे. हं. 4 मॅनेजर आहेत आणि त्या 4 मॅनेजरला काय आहे ना, की हा डेटा प्रत्येकाला एक-एक रिजन असाइन झालेला आहे. म्हणजे जवळपास की लेट्स से की मॅनेजर 1 त्या मॅनेजर 1ला ईस्ट रिजनचा डॅशबोर्ड आहे, तोच दिसला पाहिजे. दुसरा जो मॅनेजर आहे त्याला फक्त सेंट्रल आणि तिसरा जो मॅनेजर आहे तो वेस्टला आणि चौथा मॅनेजर मे बी पूर्ण पूर्ण तिन्ही रिजनचा डेटा दिसला पाहिजे. असा डेटा त्यांना दिसला पाहिजे. हे कसं इम्प्लिमेंट करता येईल? मग त्यासाठी रोल्स म्हणून असतात. तर इथं तुम्ही याच्यात मॉडेलिंगमध्ये जर गेले, आता लेट्स से की आता आपण हा डॅशबोर्ड आपला पूर्ण झालाय. आता ही रो लेव्हल सिक्युरिटी केव्हा इम्प्लिमेंट करायची असते? तर आपलं जेव्हा कधी पूर्ण डॅशबोर्ड डेव्हलप होईल, त्यानंतर जेव्हा फायनली आपल्याला जेव्हा तो डिप्लॉय करायचा असतो, त्यावेळेस आपल्याला हे सर्व गोष्टी पॉवर BIमध्ये इम्प्लिमेंट कराव्या लागतात आणि आता आपला फायनल झालेला आहे हा डॅशबोर्ड सपोज आणि हा मॅनेज रोल्स म्हणून इथे एक ऑप्शन आहे मॉडेलिंगमध्ये. त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथे काय म्हणायचंय की आपल्याला इथे म्हणायचंय की न्यू रोल क्रिएट करायचा आहे. आता रोल क्रिएट करण्यासाठी आता इथं तुम्हाला माहिती आहे, इथं काय म्हणतात क्रिएट न्यू सिक्युरिटी रोल्स अँड यूज फिल्टर्स टू डिफाईन रो लेव्हल रिस्ट्रिक्शन्स. आता याच्यात काय आहे, की आता लेट्स से की मला जो माझा रिजन आहे त्याच्यात आता इथं हे जे काही टेबल आहे ना ते सर्व इथे दिसतील. आता मी एक नवीन रोल क्रिएट करतोय. जिथे मला फक्त मॅनेजर जो आहे तो ईस्टचा मॅनेजर आहे. ठीक आहे. ठीक आहे. ईस्ट रिजनचा म्हणजे त्याचा तो रोल मी क्रिएट केला इथं. ह्या रोलमध्ये मला काय करायचंय, की फक्त इथं मला काय म्हणायचंय, की रिजन इज इक्वल टू ईस्ट हे म्हणायचंय. आता ही एक कंडिशन लागली जाईल. म्हणजे याच्यात आपल्याला मल्टिपल कंडिशन पण लावता येतात. म्हणजे जर वाटलं, की आपल्याला अजून 2-3 कंडिशन टाकायच्या आहेत, तर त्या पण करू शकतो. परंतु सध्या आपल्याला याची काही गरज नाही. परंतु फक्त समजून घेण्यासाठी मी फक्त एक कंडिशन क्रिएट करतोय आणि सेव्ह म्हणतोय. आता सेव्ह केल्यानंतर आणि क्लोज करतोय. ठीक आहे. आता एक आता आपला हा रोल क्रिएट झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलंय मॅनेज रोलमध्ये, तर माझा एक रोल क्रिएट झालेला आहे ईस्ट मॅनेजरचा. तर मी काय करू शकतो, की आता मला टेस्ट करायचं आहे, हे वर्क होतंय की नाही? मग त्याला मी काय म्हणू शकतो, की इथं मला व्ह्यू ॲज रोल्स म्हणजे माझा मॅनेजर म्हणजे मी ईस्टचा मॅनेजर आहे. तर मला फक्त ईस्टच्या रिलेटेड डेटा दिसायचा असेल, तर मी व्ह्यू करतोय. म्हणजे याची टेस्टिंग करण्यासाठी आपण इथं बघू शकतो, की हा जो डेटा आहे,
आता तुम्ही बघा सर्व डेटा जो आहे तो फिल्टर आउट झालेला आहे ईस्ट रिजनसाठी, म्हणजे फक्त ईस्टसाठी. बघा दुसरे कोणतेही रेकॉर्ड्स इथं तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे दुसरे रिजन होते ना ते. आता इथं बघा, इथं नाव व्ह्यूइंग ॲज अ ईस्ट मॅनेजर हे झालेलं आहे. आता याला मी स्टॉप व्ह्यूइंग केलं तर माझा जो ओरिजिनल डॅशबोर्ड आहे तोच दिसेल. असेच आपण सेपरेट 3 रोल क्रिएट करू शकतो किंवा 4 रोल क्रिएट करू शकतो. जो होता आपला की सेंट्रल आहे ना माझ्यामध्ये. 3 रिजन आहे. ईस्ट, सेंट्रल आणि वेस्ट. मॅनेज रोलमध्ये जायचं आहे आणि 2 रोल करायचे. सेंट्रल मॅनेजर. याच्यात पण आपण काय करू शकतो की ॲड करू शकतो इथे अकाउंटच्या ह्याच्यातून आपण मग इथं रिजन घेऊ शकतो आणि इथं म्हणू शकतो सेंट्रल. ठीक आहे, हे करू शकतो. त्यानंतर आपण अजून एक करू शकतो वेस्ट मॅनेजर, आणि इथे परत ॲड करू शकतो. हा टेबल कन्सिडर करायचा एक अकाउंट टेबल मधला रिजन जो आहे तो इथं वेस्ट म्हणायचं आहे आणि सेव्ह म्हणायचं आहे. आता काय करायचं आहे ना की आता आपल्याला 3 रोल आपण क्रिएट केलेले आहे. आता 3 रोल क्रिएट केलेले, तर व्ह्यू रोल ॲज केलं, लेट्स से की आता सेंट्रल चेक केलं आपण, तर सेंट्रल जर चेक केलं तर आपला जो डेटा आहे तो पूर्ण फक्त सेंट्रलचाच इथे दिसेल. किंवा आता इथे आपण म्हटलं की मला ईस्ट वेस्टचं मॅनेजर आहे त्याचं टेस्ट करायचं आहे, तर ते फक्त वेस्टचं दिसेल. आता हे दोन्ही पण आपण नाव व्ह्यूइंग ॲज ईस्ट मॅनेजर आणि वेस्ट मॅनेजर करतोय, तर मी अगोदर ते स्टॉप व्ह्यूइंग करतो. आणि जर बघायचं जर झालं की आपल्याला व्ह्यू ॲज फक्त वेस्टचा मॅनेजर, त्याचा त्याचा पर्टिक्युलर जो रेकॉर्ड आहे तेवढंच दिसेल. तर अशा पद्धतीने ही रो लेवल सिक्युरिटी ही पॉवर बीआय डेस्कटॉपमध्ये इम्प्लिमेंट केली जाते. ॲक्च्युअली इथं फक्त काय आहे ना, क्रिएशन असतं, म्हणजे रो लेवल सिक्युरिटीचं आहे ना ते क्रिएशन असतं, जिथं आपण वेगवेगळे फिल्टर असतात. आता ही जी रोल क्रिएट केले मी, हे स्टॅटिक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितले ना 2 टाइप्स आहे, स्टॅटिक आणि डायनॅमिक. तर स्टॅटिकमध्ये असा काही जो काही टेबल असेल, लेट्स से की एखादा दुसरा आहे, मला प्रॉडक्टवरती फिल्टर आउट करायचं आहे, तर तिथे पण आपण हा टेबल सिलेक्ट करून त्याचे जेवढे कॉलम्स असतील त्याच्यातल्यापैकी कोणता आपण घेऊ शकतो. मल्टिपल पण घेऊ शकतो. आता इथं अकाउंटचा घेतला आणि दुसरा एखादा ॲड करायचा तर मला तो पण आपण ॲड करू शकतो आणि इथं दुसऱ्या कॉलमचा आपण डेट कॉलम दुसऱ्या टेबलमधला कॉलम आपण पण घेऊ शकतो. आता इथे एक दुसरा एक प्रकार आहे स्विच टू डॅक्स डिफॉल्ट डॅक्स एडिटर. तर हे जे लिहिलेलं आहे ना आपण, त्याचं डॅक्समध्ये त्याचा फॉर्मॅट असा होतो इंटरनली. ठीक आहे, तर हे होतं. आता याला पॉवर बीआय प्रोमध्ये कसं घेता येतं, म्हणजे आता लेट्स से की मी याच्यात आता याला मी सेव्ह करतो. मी हे जे आहे ना, आता मी काय करतो की स्टॉप व्ह्यू केलेली आहे. मी रोल क्रिएट केलेली आहे. आता आपले 3 रोल क्रिएट झालेले आहे. एवढं लक्षात घ्या. आता ही 3 रोल आपण पॉवर बीआयमध्ये कसं करू शकतो, त्यासाठी आपण काय करू ना, ही जी आहे सेव्ह चेंजेस आणि पब्लिश करूया. पब्लिश करायचं आहे आपल्याला. एक नवीन वर्कस्पेस मी क्रिएट केली, फक्त तिथं मी टाकण्याचा प्रयत्न करतोय पब्लिश करताना. आणि आपलं जे इथं आहे आता हे होईल. तर पॉवर बीआय प्रोमध्ये आल्यानंतर आपण काय करायचं आहे ना, की जो आपण आता पब्लिश केलाय तर इकडे यायचं आहे वर्कस्पेसेसमध्ये, आणि जो आपण टेस्ट वर्कस्पेसमध्ये आपण जो काय केला आत्ताचा डॅशबोर्ड आपण पब्लिश केलाय, त्याला मी इथे आल्यानंतर फक्त काय करायचं आहे की आपल्याला जे रोल आपण क्रिएट केले, ते रोल आपल्याला इथं दिसताय कसे टेस्ट करायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते सिक्युरिटीजमध्ये ऑप्शन जायचं आहे. हे जे आहे सिमेंटिक मॉडेल त्याच्या सिक्युरिटीमध्ये ऑप्शन जायचं आहे आणि इथं आपल्याला जे रोल आपण क्रिएट केले सेंट्रल, ईस्ट मॅनेजर, वेस्ट मॅनेजर, हे जे आहे ते इथं दिसत आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एखादा ईमेल आयडी ॲड्रेस करायचा. आता सपोज माझ्याकडे जो ईमेल आयडी आहे, मला सेंट्रलचा जो मॅनेजर असेल त्याचाच ईमेल आयडी द्यायचा आणि त्यालाच ॲक्सेस द्यायचा आहे, तर मग मी तो त्याचा इथं आपण ॲड देऊ शकतो आणि त्याचा ॲड करू शकतो आणि याला सेव्ह करू शकतो. तर असं सेव्ह केल्यानंतर आपण आता इथं सेव्ह झालं की सेंट्रलचा जो ईमेल आयडी आहे तोच, आणि जर लेट्स से ईस्टचा जो आहे त्याचा वेगळा ईमेल आयडी असेल तर त्याचा ईमेल आयडी आपण त्या पर्टिक्युलर रोलला असाइन करायचा. आणि जेव्हा तो पर्टिक्युलर युजर आता इथं दुसरा एखादा द्यायचा, मी लेट्स से माझा माझा जो आहे तो दुसरा आहे युजर आयडी. आता माझ्याकडे तसे ईमेल आयडी नाही, परंतु तो दुसरा जर असेल
तर तो दिला, ऍड केला. आणि जेव्हा तो ईस्टचा मॅनेजर लॉग इन करेल डॅशबोर्डला, त्यावेळेस त्याचा ईमेल आयडी चेक केला जाईल आणि त्याला फक्त ईस्टचाच डेटा दिसेल. तर ही झाली स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी. आता ही जी दुसरी सेटिंग आहे ना, डायनेमिक सेटिंग, आता हे स्टार्टिंग मध्ये काय जास्त एवढं काय गोष्टी असतात की फ्लेक्झिबिलिटी नसते आपल्याला, की जास्तीत जास्त की तिथे आपण हे ज्या कंडिशन्स आपण यूज केल्या ना, की रिजन इक्वल टू सेंटर, परंतु याही पेक्षा एक डायनेमिक जी सेटिंग आहे, हे जे डायनेमिक रो लेवल सिक्युरिटी, ती इम्प्लिमेंट करताना आपल्याला काय करावं लागतं ना, की इथं जे सांगितलं होतं मी तुम्हाला, हे ऍक्सेस युजर नेम इज इक्वल टू, म्हणजे इंटरनली आपल्याला असे टेबल्स क्रिएट केलेले असतात डेटाबेसमध्ये. ठीक आहे. आणि हे डेटाबेस साईडला पण असे कॉलम्स क्रिएट केलेले असतात. प्रत्येक टेबलला एक हा कॉलम असेल, जिथं आपल्याला वेगवेगळे आयडीज दिलेले असतील युजर स्पेसिफिक, आणि ते युजरचे स्पेसिफिकचे आयडीज आपण इथं जसं आम्ही इम्प्लिमेंट केलं होतं याच्यात, तसं आम्ही आपण इथे ऍक्सेस युजर नेम इज इक्वल टू हे जे फॉर्म्युला आहे, म्हणजे डायनेमिक आहे, ते आपण देऊ शकतो. म्हणजे कोणत्याही टेबलला एक मॅनेज रोलमध्ये जर गेलं आणि आपण इथं न्यू रोल क्रिएट केला आणि आपण ऍड म्हटलं इथं स्विच टू डॅक्स रोल, तर ऍक्सेस युजर नेम त्या पर्टिक्युलर टेबलची फील्ड जी असेल, की लेट्स से अकाउंटमध्ये, अकाउंटमध्ये एक कॉलम आहे ऍक्सेस युजर नेम, मग त्याला आपण देऊ शकतो युजर विच इज इक्वल टू युजर प्रिन्सिपल नेम. आता याने काय होईल, की युजर प्रिन्सिपल नेम जे आहे ना, ते काय करेल, की जो पर्सन ह्या डॅशबोर्डला, जो पर्सन ह्या डॅशबोर्डमध्ये लॉग इन करतोय किंवा पॉवर बी आय ऍक्सेस करण्यासाठी लॉग इन करतोय, त्याचा युजर आय डी इथं बाय डिफॉल्ट इथं पास केला जातो. म्हणजे लेट्स से की मी हा पर्टिक्युलर माझा रेव्हेन्यूचा जो डॅशबोर्ड आहे, रेव्हेन्यूचा जो डॅशबोर्ड आहे, जो मी आत्ता इथं ओपन केला होता तो आपला, आता लेट्स से की आता आता हे थोडं आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला दाखवता येत नाही प्रॅक्टिकली, परंतु सांगण्याचा मुद्दा असा आहे, की आपण एक डॅशबोर्ड मल्टिपल लोकांना शेअर करतो. म्हणजे मी लेट्स से एखाद्या सेल्स मॅनेजरला शेअर केला, दुसरा एखादा बिझनेस अनालिस्ट आहे त्याला शेअर केला, तिसरा एखादा पर्सन आहे जो की आय-टीचा हेड आहे, त्याला शेअर केला. आता प्रत्येकाचे युजर आयडी असतात ना, ते वेगवेगळे असतात. मग ते जेव्हा त्या लॉग इन करतील त्या डॅशबोर्ड चेक करण्यासाठी, त्यावेळेस त्यांचा ईमेल आयडी आहे तो याला शेअर होईल, या फिल्टर आउट होईल. म्हणजे ऍक्सेस युजर नेम इज इक्वल टू युजर प्रिन्सिपल नेम, म्हणजे जे माझं नेम आहे ते इथं फिल्टर आउट होईल, जेणेकरून माझा जो डेटा आहे तो फक्त माझ्या आयडीच्या स्पेसिफिक दिसेल, दुसरा कोणाचाही दिसणार नाही. तर ही गोष्ट जी आहे ती इथं आपल्याला करता येते. आता सध्या आपल्या टेबलमध्ये कोणतीही अशी फील्ड नाही की जिथं ईमेल आयडी वगैरे आहे, आणि मग त्या ईमेल आयडीचा आपण काही यूज करू शकतो. तर माझ्या मते अकाउंटमध्ये काय आहे का, स्विच टू डिफॉल्ट इथे नाही. आता स्टेट वगैरे जे असतात ते यूज करू शकतो, किंवा इथे इथे नाही, फॅक्ट नाही, अपॉर्च्युनिटी पण नाही. ठीक आहे, इथे तसं नाही आहे, आपले कोणतेही टेबल्स असे नाही. परंतु जेव्हा डेटाबेसचं डिझाईन केलं जातं, रिअल टाईममध्ये तुम्हाला असे काही टेबल्स अवेलेबल असतील आणि ते टेबल्स तुम्हाला ते यूज करायचे असतात. आणि अ, त्या टेबलमध्ये जो कॉलम असेल, जसं हे जे स्ट्रक्चर सांगितलं ना, हे महत्त्वाचं आहे. ह्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येकाचा आयडी असतो, ईमेल आयडी स्टोअर असतो, आणि त्याला जेवढं स्पेसिफिक ॲक्सेस असेल, म्हणजे लेट्स से कंपनी नंबर आहे किंवा एखादा डिपार्टमेंट आहे, म्हणजे 10 डिपार्टमेंट असतील आणि मला त्या 10 डिपार्टमेंटमध्ये फक्त 3 डिपार्टमेंटचाच ॲक्सेस करायचा असेल, तर त्यावेळेस आपण ही रो लेव्हल सिक्युरिटी इम्प्लिमेंट करू शकतो. आणि त्यावेळेस आपण हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला इथे तुम्ही क्रिएट करू शकतात. आणि इथे याच्यात ॲड करू शकतो आणि इथं म्हणू शकतो की ॲक्सेस युजर नेम इज इक्वल टू युजर प्रिन्सिपल नेम. हे सेव्ह झाल्यानंतर तर जेव्हा कधी आपण ह्या पर्टिक्युलर डॅशबोर्डला कोणी लॉग इन करेल, त्यावेळेस आपल्याला हा जो डॅशबोर्ड आहे तो त्या पर्टिक्युलर युजरला तेवढाच डॅशबोर्ड दिसेल.
तर वर्कस्पेसेस म्हणजे जेव्हा आता इथं आपल्याकडं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय इथं, की शेअर जेव्हा करतो, आपण एक लिंक सेंड करतो, की आता ती कॉपी लिंक केली मी आणि ही मी कोणाला तरी शेअर करण्याचा प्रयत्न केला. तर आता लेट्स से की आता मी एका दुसऱ्या ब्राउझरमध्ये ओपन करण्याचा प्रयत्न करतोय ही. ठीक आहे. आता इथं जे आहे, तुम्हाला आता कळालं असेल, की मी जेव्हा एखादी लिंक दुसऱ्या माणसाला शेअर केली, आता ही माझं दुसऱ्या ब्राउझरमध्ये तर मला इथं पहिल्यांदा त्यांनी काय विचारलं, की तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर त्या पर्टिक्युलर युजरचा युजर आयडी आणि पासवर्ड पॉवर बीआयमध्ये जातो आणि हा गेल्यानंतर जेव्हा तो जाईल त्यावेळेस जेव्हा आपल्याकडे अशी रो लेवल सिक्युरिटी असेल, ऍक्सेस युजर नेम इज इक्वल टू युजर प्रिन्सिपल नेम, त्यावेळेस जो पर्सन लॉग इन करेल त्याचाच ईमेल आयडी इथे पास होईल आणि त्याला जेवढा ऍक्सेस आहे, त्याला जेवढं अलाउड आहे तेवढाच डेटा त्याच्या डॅशबोर्डमध्ये दिसणार आहे. म्हणजे जर तो माणूस ईस्ट रिजनचा असेल तर त्याला तो ईस्ट रिजनचाच डेटा दिसेल. तर हे जे आहे याला ही कन्सेप्ट आहे रो लेवल सिक्युरिटी आणि जेव्हा तुम्ही ही रो लेवल सिक्युरिटी इम्प्लिमेंट करशाल त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचं म्हणजे जे काही म्हणजे ॲक्चुअली कंप्लायन्स टीम असते जे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वगैरे ते जसे गाईडलाईन देतील त्यानुसार आपल्याला ही रो लेवल सिक्युरिटी इम्प्लिमेंट करावं लागते. तर हे सर्व झालं रो लेवल सिक्युरिटीबद्दल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. ठीक आहे. थोडंफार तरी समजलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे या रो लेव्हल सिक्युरिटीबद्दल आणि कशी इम्प्लिमेंट करायची. त्यासाठी 2 टाइप्स तुम्हाला सांगता आले पाहिजे. स्टॅटिक्स आणि डायनॅमिक. डायनॅमिकमध्ये जो युजर येईल, त्याचा आपण युजर आयडी पास करतो आणि त्याच्यानुसार होतं जे डेटा फिल्ट्रेशन वगैरे आहे ते. कोणाचा काही प्रश्न आहे? हां. हां. हे जे आहे ना, डायनॅमिकमध्ये आपण काय करतो ना, की हे जे मॅनेजर रोल जे ते केलं आणि इथं जी आपण क्रिएट केली, तर आता इथं आपल्याला हे जे आहे सेव्ह केलं नव्हतं मी वाटतं. ॲक्सेस युजर नेम हे जे आहे काय द्यायचं आता आपल्याला? हां. इथं जे एक्झाम्पल आहे, तर हे द्यावं लागतं आपल्याला. म्हणजे हे जे आहे ॲक्सेस प्रिन्सिपल नेम हे काय करतं ना, जो युजर लॉग्ड इन करणार आहे, त्याचा ईमेल आयडी सेव्ह होणार आहे. ठीक आहे. तर आता हे ॲक्चुअली वर्क होत नाही कारण की आपल्याकडे हा ॲक्सेस युजर नेम आहे ना, तो फील्ड नाही आहे इथं कोणत्याही टेबलमध्ये. म्हणून ते सिंटॅक्स एरर दाखवत आहे. परंतु जेव्हा कधी आपल्याकडे असे टेबल असतील, त्याच्यात असा एक कॉलम असेल, मग त्याच्यानुसार आपल्याला तो बरोबर ॲक्सेस होईल. आता आपल्याकडं पॉवर बीआय प्रोचं जे आहे ना, ते ट्रायल व्हर्जन असल्यामुळं आपल्याकडे मल्टिपल युजर्स पण नाहीये, की जे टेस्ट करण्यासाठी आपण असं यूज करू शकतो. तर हं. नाही ती ओपन होईल ना, परंतु त्यासाठी पण युजर आयडीचा जो ॲक्सेस असेल ना, तेच होणार. म्हणजे डायनॅमिकनं जरी नसलं, तर तिथं आपले जे रोल्स असतील ना, त्या रोलनुसार आपल्याला ते रिपोर्ट किंवा डॅशबोर्ड जे आहे ते रन होणार. हं. तर रोल आहे ना ॲक्चुअली आता इथं मी तुम्हाला दाखवत होतो. रोल जेव्हा आपण क्रिएट करतो ना, आता हा सेंट्रल मॅनेजर, ईस्ट मॅनेजर हे स्टॅटिक का आहे? तर मला एक गोष्ट दाखवायची होती इथं ह्या पॉवर बीआय प्रोमध्ये जी मला अ, इथं कुठेतरी ऑप्शन्स आहे जो की सिक्युरिटीमध्ये तो मला इथे ग्रुप्सची सेटिंग असते. त्या ग्रुप्समध्ये किंवा ते हे रोल्स वगैरे ना आपण असाइन करू शकतो आणि त्यानुसार आपण हे आता इथे एक सिक्युरिटीचा कॉलम आहे. तो आपण एक ऑप्शन असतो तो ग्रुपमध्ये आपण असाइन करतो तो वर्कस्पेसेसमध्येच वर्कस्पेसमध्ये याच्यात बघूया आपण.
हां. इथे इथे जे आहे ना, आता इथे ॲड युजर आपल्याला जे आहे ना, ते युजर ॲड करावं लागतात आणि त्या युजरला मग तो ॲक्सेस होतो. म्हणजे इथं जे युजर आयडी जे असेल ना, लेट्स से अजून एखादा युजर आहे, त्याला मी ॲक्सेस द्यायचा आहे, तर आपण इथून हे ॲक्सेस देऊ शकतो आणि ते बेसिकली आपण ग्रुप्स क्रिएट करून रोल्स असाइन करू शकतो. परंतु त्यासाठी एक सेटिंग अवेलेबल नाही याच्यात पॉवर बीआय प्रोमध्ये. ॲक्चुअली केली होती ती, परंतु मला ती आता माहीत नाही म्हणजे कुठे सेट करतो आपण. सिक्युरिटी ठीक आहे म्हणजे आता ती वाटलंच तर मी नंतर शोधून दाखवतो याच्यात. माहीत नाही मला. मी या सेटिंग्समध्येच असतात ते. एक्सपोर्ट दिस डेटा. ठीक आहे. ते स्टॅटिकचं जे आहे ना, ते मी सांगतो नंतर. म्हणजे सेपरेट छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी ते दाखवतो, की कसं आपण जे रोल्स क्रिएट केले ना, ते इकडे कसे घ्यायचे आणि आपण त्यानुसार कसं ॲक्सेस करायचा तो डॅशबोर्ड. ठीक आहे. ते बघूया. त्यानंतर आता दुसरी एक गोष्ट मला क्विकली दाखवायची आहे, की पाइपलाईन्स एक कन्सेप्ट आहे याच्यात पॉवर बीआय प्रोमध्ये. डिप्लॉयमेंट पाइपलाईन्स. तर काय असतं ना, की आता याच्यात पण आपल्याला फुल ॲक्सेस नाहीये, तरी पण मी तुम्हाला ही पाइपलाईन्स म्हणजे काय आहे ते सांगतो. तर क्रिएट डिप्लॉयमेंट पाइपलाईन म्हणजे आपल्याकडे जेव्हा आपण एक डॅशबोर्ड क्रिएट करतो, तेव्हा आपल्याला तो डेव्हलपमेंटचं एन्व्हायर्नमेंट एक असतं. त्याच्यानंतर आपल्याला टेस्टच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये किंवा क्वालिटीच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये आपल्याला पुश करायचं असतं आणि त्यानंतर आपण फायनली प्रोडक्शनमध्ये डिप्लॉयमेंट करतो. तर डेव्हलपमेंटमध्ये आपण जे काही चेंजेस आहे, नवीन डॅशबोर्ड डेव्हलपमेंट वगैरे आहे, रिपोर्ट डेव्हलपमेंट वगैरे ते करतो. टेस्ट एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण काय करतो, की जे युजर लोकं असतात, की टेस्टिंग टेस्टिंग करणारे, ते टेस्ट करतात रिपोर्ट्स आणि जेव्हा टेस्टिंग पास झाली, तर मग ती फायनली प्रोडक्शनमध्ये लाईव्ह जे युजर आहे, ते यूज करतात. तर हे ज्या गोष्टी करायच्या आहेत, तर पाईपलाईन असतात त्यासाठी. मग त्यासाठी आपल्याला अगोदर पाईपलाईन क्रिएट करायची आणि त्याच्यानंतर वर्कस्पेस असाइन करायची आणि मग डेव्हलप अँड टेस्ट युअर कंटेंट आणि शेअर विथ युजर्स असं एवढं करायचंय. मग त्यासाठी एक क्रिएट पाईपलाईन म्हणून एक ऑप्शन आहे. तर आता इथे एक मी लेट्स से की आपल्याला की एक टेस्ट पाइपलाइन आपण क्रिएट करतोय. काही डिस्क्रिप्शन देऊ शकतो. पाइपलाइन फॉर डिप्लॉयिंग डॅशबोर्ड्स. ठीक आहे. असं आपण नाव देऊ शकतो आणि नेक्स्ट करायचं आहे इथे. त्यानंतर आता 3 एन्व्हायर्नमेंट म्हणजे डेव्हलपमेंट, टेस्ट आणि प्रोडक्शन हे 3 एन्व्हायर्नमेंट आपल्याला क्रिएट करायचे. आणि हे क्रिएट केल्यानंतर तुम्ही बघा असे हे 3 एन्व्हायर्नमेंट आलेले. आता ॲक्चुअली याच्यानंतर आपल्याला काही वर्कस्पेस असतात, की जे आपण ॲड करू शकतो याच्यात आणि ते ॲड करण्यासाठी इथं ॲड केल्यानंतर जे काय आहे ते आपले तर आता इथं मी तुम्हाला माय वर्कस्पेस जे आहे ती इथं ॲक्चुअली मला ते ऑप्शन येत नाही. मे बी ट्रायल व्हर्जन असल्यामुळं. परंतु इथं जर आपल्याला काही वर्कस्पेस आपण असतात इथं ज्या ज्या वर्कस्पेस आहे. मला अशी अपेक्षा होती, की हा जो ही जी वर्कस्पेस आहे ती आता इथं मी इथं ह्या टेस्ट पॉवर बीआय जो आपला युजर आहे, त्याला मी ॲक्सेस दिलेला आहे. तरी पण मला ती इथं ॲड करण्यासाठी ऑप्शन येत नाही. परंतु इथं ॲड केल्यानंतर आपल्याला जो काही आपली डॅशबोर्ड आहे, म्हणजे अ, ह्या वर्कस्पेसमध्ये जेवढे काही डॅशबोर्ड आहे, हे 2-3 2 रिपोर्ट आणि 2 सिमेंटिक मॉडेल हे आपल्याला 2 रिपोर्ट तिथे दिसतील जेव्हा आपण हे पाइपलाईन क्रिएट करू तेव्हा. डिप्लॉयमेंट पाइपलाईन्स. इथं इथं जी आहे, इथं येतील ते आणि मग इथे आल्यानंतर आपल्याला फक्त इथे एक बटन ऑप्शन अवेलेबल असतं, की आपण त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आपण इथे याला पुढे पुश करायचंय टेस्टमध्ये आणि त्याच्यात आपल्याला हे दाखवायचं. ॲक्चुअली वर्क होत नाही. दाखवलं ना प्रॅक्टिकली दाखवलं असतं तर तुम्हाला लगेच समजलं असतं कसं डिप्लॉयमेंट होतं वगैरे. आणि मग त्याच्यानंतर शेवटी आपण याची लिंक आहे ती शेअर करू शकतो. म्हणजे लेट्स से प्रोडक्शनमध्ये. मग प्रोडक्शनमध्ये आपण याची लिंक आहे ती शेअर करतो एंड युजरला आणि मग ते त्यानंतर लॉगिन करून तिथे त्यांच्या ह्याच्यात त्यांच्या सिस्टममध्ये ते डॅशबोर्ड्स वगैरे बघू शकतील. बाकीचे सेटिंग्स असतात तिथं डिप्लॉयमेंट हिस्ट्री म्हणजे आपण कधी केलेलं असेल डिप्लॉयमेंट तर त्याची डिटेल इथे असतात. मॅनेज ॲक्सेस असतो, सेटिंग्स असते.
ॲक्सेस म्हणजे कोणाकोणाला या डिप्लॉयमेंटचा ॲक्सेस देत आहे पाईपलाईनचा. सेटिंग्समध्ये काही पाईपलाईनचं नाव, डिस्क्रिप्शन वगैरे चेंज करायचं असेल ते, आणि अजून काही डिलीट जर करायचे असेल तर हे डिलीटचं ऑप्शन्स आहे इथं. तर हे एक कन्सेप्ट आहे पॉवर बी आय प्रोमध्ये आपण डिप्लॉयमेंट करू शकतो. आता ह्या गोष्टी आपल्याला दाखवता येत नाही, परंतु याचा एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला शेअर करतो. हे जे आहे ना पाईपलाईन क्रिएट केल्यानंतर आपण पुढे कसं डेव्हलप करू शकतो किंवा डिप्लॉय करू शकतो, त्याचा एक व्हिडिओ आहे तो मी शेअर करतो तुम्हाला, आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं तसं तुम्ही फ्लो समजून घ्या आणि तसं तो तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. तर आता हे पॉवर बीआय प्रोमध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी असतात. आता इथं क्रिएट म्हणून ऑप्शन आहे. थोडेफार ऑप्शन्स असतात इथे, ते बघू शकता तुम्ही. क्रिएट आहे. मग क्रिएटमध्ये बेसिकली तुमच्याकडे काही डेटा असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे अ, करू शकतात. डायरेक्टली ॲड करू शकतात किंवा एखादं सिमेंटिक मॉडेल आहे ते घेऊ शकतात. लेट्स से एखादा, आणि ऑटोमॅटिकली जनरेट होतो. लेट्स से माझ्याकडे एखादा डेटा आहे. डेटा सेट्स, हा डेटा सेट आहे. मी तो काय करतोय तिथे कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करतात. हे 2-3 कन्सेप्ट मला फक्त दाखवायचे आहे म्हणून मी इथे ठीक आहे. हा जो डेटा आहे तो मी घेतला इथं, आणि त्यानंतर मी काय करू शकतो ना, इथं डायरेक्टली तो डेटा पेस्ट करू शकतो. तो पेस्ट केल्यानंतर इथं कॉलम डिलीट करतो मी. ठीक आहे. तर हा आल्यानंतर इथं 2 ऑप्शन असतात. यूज फर्स्ट रो ॲज हेडर्स किंवा यूज हेडर्स ॲज फर्स्ट रो. ठीक आहे. तर शिफ्ट करायचे असेल तर, परंतु आपले हे हेडर्स आहे, कॉलम्स आहे, म्हणून मी हा घेतलेला डेटा, आणि याला ऑटो क्रिएट आपण रिपोर्ट करू शकतो किंवा ब्लँक रिपोर्ट करू शकतो किंवा फक्त डेटा सेट क्रिएट करू शकतो. आता लेट्स से मी ऑटो क्रिएट रिपोर्ट करतोय. तर तुम्ही याच्यात बघू शकता की ऑटोमॅटिकली पॉवर बीआय प्रोमध्ये कसे रिपोर्ट्स जनरेट होऊ शकतात. तर हे एक इंटरनली पॉवर बीआय प्रो लगेच आपल्याला वेगवेगळे चार्ट्स वगैरे डेव्हलप करून देतं विदिन फ्यू मिनिट्स किंवा फ्यू सेकंड्स. आता हा रेडी झालेला आहे. बघा, आपण एक डेटा प्रोव्हाइड केला आणि याच्यात आपल्याला रेडीमेड काही बघा बऱ्याचशा इन्फॉर्मेशन आलेली आहे, आणि याच्यात आपल्याला वाटलं ना चेंज करायचं आहे, व्हिज्युअल वगैरे चेंज करायचं आहे. आता हा आहे तर मला वेगळं करायचं, काहीतरी करायचं आहे, हा करायचा आहे, तर हा चेंज होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हे चेंजेस करू शकतो. याचं ॲग्रीगेशन वगैरे आहे, ते चेंज करायचं असेल तर आपण सम आहे, तर इथं हे जे आहे ते चेंज करू शकतो. बेसिकली याचा जो आहे इथे बाकीची सॉर्टिंग वगैरे आपण इथे करू शकतो. याचं काही इन्साईट वगैरे आहे ते दिलेले आहे. फक्त इथं दाखवण्याचा उद्देश आहे की हे काही जास्त यूज केलं जात नाही. फक्त एक फीचर आहे पॉवर बीआयचं, तेवढं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण हे करू शकतो. शो ॲज अ टेबल पण आपण हा पूर्ण डेटा पूर्ण खाली डिस्प्ले करू शकतो इथं ॲज अ टेबल फॉर्मॅटमध्ये. लगेच आपल्याला हे सर्व गोष्टी आहेत त्या इथं म्हणजे जे इन्साईट आहे ना, ती क्विकली इन्साईट आपल्याला काही याच्यातून भेटू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे जर सुरुवात करायची कुठून, काय समजत नसेल, तर एखादा सॅम्पल डाटा घ्या आणि असा इथं एक रिपोर्ट जनरेट करण्याचा प्रयत्न करा. थोडं याच्याशी बघा की काय-काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, फीचर्स कोणते-कोणते आहेत, ते बघण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार तुम्ही हे पॉवर बीआय प्रो आहे ते थोडंफार अंडरस्टँड करून घेऊ शकतात. तर मला काही सेव्ह नाही करायचं. मी फक्त तुम्हाला दाखवलं हे. तर असे ऑप्शन्स आहे. याच्यात अजून दुसरे ऑप्शन्स आहे की वन लेग डेटा हब, मॉनिटरिंग हब. आता मॉनिटरिंग हब जे आहे, ते जे याच्यात जे काही आपले रिफ्रेश वगैरे केले आपण, पॉवर बीआयमध्ये आपण जे काही कॉलम रिपोर्ट्स वगैरे जे आहे, ते रिफ्रेश करण्याचं काम करतो. त्या गोष्टी आपण इथं करतो आणि त्याचं हिस्ट्री इथे पूर्ण दिसते. तर ठीक आहे. हे आहे मॉनिटरिंग हब. त्यानंतर अजून दुसरं एक जे ऑप्शन आहे वन लेक डेटा हब. आता याच्यात वन लेक डेटा हबमध्ये जेवढे काही आपले डेटा सोर्सेस आहे ते सर्व इथे दिसतात किंवा डेटा मॉडेल वगैरे आपण क्रिएट केलेलं आहे ते. ॲज अ डेटा लेक म्हणजे काय आहे, की एक प्रकारचं
एरिया आहे किंवा स्टोरेज सिस्टम म्हणू शकतो, की जिथे आपले सर्व टेबल चे डेटा मॉडेल जे आहे, सिमेंटिक मॉडेल जे आहे ते आहे आणि त्याला इथून आपण रिफ्रेश वगैरे करू शकतो. तर ठीक आहे. बाकी याच्यात आता हे ट्रायल व्हर्जनमध्ये आपल्याला अजून एक कोलॅबोरेशनचा वगैरे युजर क्रिएट करण्याचा वगैरे ॲक्सेस नाही तो दिसत नाही. परंतु जे ॲडमिन लोकं असतात, त्यांना त्याचा ॲक्सेस असतो. ॲज अ डेव्हलपर किंवा ॲज अ डेटा अॅनालिस्ट आपण जेव्हा पॉवर बीआयमध्ये काम करतो, तेव्हा आपल्याला त्याच्यात काम करण्याची गरज पडत नाही. जे ॲडमिन लोकच क्रिएट करतात. युजर क्रिएट करणे, रोल असाइन करणे वगैरे ह्या सर्व गोष्टी ॲडमिन लोकं करतात. तर त्यासाठी ते ॲडमिनचे काही ऑप्शन्स असतात. परंतु ॲज अ डेटा ॲनालिस्ट किंवा पॉवर बीआय डेव्हलपर म्हणून तुम्हाला डॅशबोर्ड क्रिएट करता आला पाहिजे. तो डिप्लॉय करता आला पाहिजे पॉवर बीआय प्रोमध्ये. तो यूज करता आला पाहिजे, शेअर करता आला पाहिजे. ह्या गोष्टी आहेत. रो लेव्हल सिक्युरिटी पण तुम्हाला इम्प्लिमेंट करता आली पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. थोडंसं रो लेव्हल सिक्युरिटीचा मी एक व्हिडिओ पाठवतो. ज्याच्यात एक ट्रेनिंग पण आहे छोटंसं. ते तुम्ही करू शकता. स्वतःहून तुम्ही त्या गोष्टी हँड्स ऑन सहित प्रॅक्टिस करू शकता. तर त्यासाठी मी तुम्हाला ते एक लिंक पाठवतो. आणि ती करण्याचा प्रयत्न करा.